ठाण्यामध्ये ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी, तर 2 वेगवेगळ्या एफआयआर मध्ये 44 जणांवर गुन्हा दाखल। महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। तर दाखवली ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांना देखील आवाहन। काळोखाचा फायदा घेऊन हल्ला, मर्द असतात तर समोर आला असता। दिल्लीच्या अब्दालीकडून काल नारळ फेकण्यासाठी सुपारी, संजय राऊतांचा हल्लाबोल। ॲक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर आता जे घडतंय ते महाराष्ट्रामध्ये आधी कधीच घडलं नव्हतं, अजित पवार यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होणार हे गृहमंत्र्यांना माहिती नव्हतं का? हल्ल्याची सखोल चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड। 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडा देखील गाठता आला नाही। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवार यांची सरकारवर टीका। 17 तारखेला 3 वर्षाच्या ITRच्या कॉपी घेऊन येते, अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत। सूरज चव्हाण यांच्या आव्हानानंतर अंजली दमानी यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। अंजली दमानी यांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं, दमानी यांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेमध्ये हिस्सा, म्हणूनच अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यामध्ये कारवाई नाही, हिंडेनबर्गच्या अहवालामध्ये माहिती। दरम्यान माधवी बुच यांनी आरोप फेटाळले। एवढं समोर येऊन देखील सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे, हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांची टीका। सोलापुरातील कुर्डवाडीमध्ये शरद पवारांना मनसे कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाबाबत विचारणा, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, पवारांकडून भूमिका स्पष्ट। नितेश राणे फडणवीसांची चप्पल बनून काम करतायत, आरक्षण दिलं नाही तर सरकारचे 288 उमेदवार पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तर सगळे सोयऱ्यांना आरक्षण देऊ शकणार नाहीत, जरांगेंच्या सगळे सोयऱ्याच्या मागणीवरून अनिल बोंडे यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत, मुख्यमंत्र्यांनी मराठा ओबीसी मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अजित पवार यांची प्रतिक्रिया। विधानसभेला महाविकास आघाडी 180चा आकडा पार करणार, महायुतीच्या 100 पेक्षाही कमी जागा येणार, नाना पटोलेंचा दावा। तर पटोले 288 जागांचाही दावा करू शकतात, शिरसाट यांचा टोला। बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राला देखील झुकतं माप मिळावं, केंद्राच्या विचाराचं राज्यात सरकार आलं पाहिजे, म्हणजे निधी आणता येईल, अजित पवार यांचं वक्तव्य। बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज, विखे पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा। शिवरायांच्या स्वराज्यातील 11 आणि तामिळनाडूमधील एका किल्ल्याला जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग, युनेस्कोचं पथक सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट, तळकोकणातील काही भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र।